विल्यम जेम्स यांच्या कामाची सुरुवात आणि त्यांचं मानसशास्त्रातील योगदान अमेरिकन मानसशास्त्राचे जनक मानले जाते आणि त्याच्याच बरोबरीनं कार्यात्मक वादाचा महत्वाचं असं योगदान त्यांनी दिलं होतं आणि त्या संदर्भात त्यांचं प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे जे पुस्तक आहे जे 1860 साली प्रसिद्ध झालं ते पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण असं ठरलं. या संकल्पनांमध्ये प्रामुख्याने विल्यम जेम्स यांनी मांडलेली मुख्यत्वे करून जागरूकता किंवा जाणीवेच्या पातळीवर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला व्यक्तीच्या मानसिक अनुभवांच्या संदर्भामध्ये व्यक्तीच्या मानसिक आयुष्याच्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण असा परिस्थिती आणि मानसशास्त्रामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या घटना आणि परिस्थिती याचं महत्वाचं जे भूमिका आहे त्याबद्दल विल्यम जेम्स यांनी प्रामुख्याने मत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याच बरोबरीनं वुंट यांनी जो दृष्टिकोन जागरूकतेच्या संदर्भात जाणीवेच्या बाबतीमध्ये मांडला होता त्या दृष्टिकोनाला प्रामुख्याने इथे काहीसा एक नकारात्मक किंवा काहीशी नकारात्मक भूमिका ही आपल्याला अत्यंत कृत्रिम किंवा अत्यंत संकुचित अशा स्वरूपातली आहे असं लक्षात घेता विल्यम जेम्स यांनी वुंट यांच्या या जाणीवेच्या बाबतीतला जो दृष्टिकोन होता त्याच्याबद्दल काहीसा नकारात्मकता ही दर्शवली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की मानवाला जे वेगवेगळे अनुभव येत आहेत आणि ते जे अनुभव आहेत ते अभ्यास करत असताना व्यक्तीच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये तिच्या नॅचरल सेटिंग मध्ये याचा अभ्यास करावा आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये आपल्याला नैसर्गिक परिस्थितीमध्ये वास्तव परिस्थितीमध्ये एक व्यक्ती म्हणून ती काय आहे हे जाणून घेण्याचा आपल्याला संधी ही उपलब्ध झाली पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीचा मेंदू म्हणजे त्या व्यक्तीची भौतिक परिस्थिती आणि त्याच्याच बरोबरीनं तिला येणारे जे जाणीवेच्या पातळीवरचे अनुभव आहेत हे जे महत्वाचे आहेत हे महत्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत त्याबाबत प्रामुख्याने भर हा विल्यम जेम्स यांच्या अभ्यासामध्ये दिला गेला होता. त्याच्याच बरोबरीनं जेव्हा आपण मानसशास्त्रातल्या पद्धतींचा विचार करत होतो तेव्हा या मानसशास्त्राच्या पद्धतींमध्ये महत्वपूर्णरित्या की व्यक्तीच्या वैयक्तिक आणि तात्कालिक असे जे बोधनानुभव आहेत त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे हे मत विल्यम जेम्स यांनी मांडलं आणि म्हणून इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मनिवेदन ही जी पद्धती आहे ती विल्यम जेम्स यांनी सुद्धा महत्वपूर्णरित्या तिथे मांडली होती. आणि त्याचबरोबरीनं ही ज्या आत्मनिवेदन पद्धती आहे ती अगदी परिपूर्ण आहे का तर निश्चितच नाही, पण तरी देखील ती महत्वाची आहे कारण आपल्याला व्यक्ती जेव्हा विशिष्ट प्रायोगिक परिस्थितीमध्ये असते त्यावेळेस तिला येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं ती तिथे कथन करत असते आणि म्हणून इथे आत्मनिवेदन पद्धती जी आहे ती आपल्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळणारी फलितं आणि त्याची तुलना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. परिणामतः एकच अनुभव विविध दृष्टिकोनातून पाहिला असता त्याचं महत्व हे निश्चितपणे वाढतं आणि त्यामुळे त्यांनी मुख्यत्वे करून जी प्रायोगिक पद्धती मांडली त्यावर प्रायोगिक पद्धतीवर आपल्याला भर देता येऊ शकतो. त्याच्याच बरोबरीनं संशोधन करत असताना जेव्हा आपण मानसभौतिकी किंवा अवकाश संवेदन किंवा स्मृती याचा विचार करतो तेव्हा त्या संदर्भामध्ये प्रायोगिक पद्धती या पद्धतीला महत्व दिलं गेलं होतं. त्याच्याच बरोबरीनं विल्यम जेम्स यांनी तुलनात्मक पद्धती देखील मांडली होती.
कारण प्रत्येकाचं मानसिक आयुष्य हे भिन्न भिन्न असतं आणि त्यामुळे या मानसिक आयुष्यामध्ये जे महत्वपूर्ण घटक आहेत त्यामध्ये काय फरक असू शकतो हे शोधण्यासाठी म्हणून, त्याच्यामध्ये असणाऱ्या फरकाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आपल्याला तुलनात्मक पद्धतीचा उपयोग होतो, ज्याला कंपॅरेटिव्ह मेथड असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मानसिक प्रक्रिया घडत असताना त्यामागे असणाऱ्या वर्तनाचा अभ्यास केला जातो आणि कशा पद्धतीने प्रत्येक सजीव हा भिन्न असू शकतो, त्याचं मानसिक आयुष्य हे भिन्न असू शकतं. मग त्याच्यामध्ये सजीवांचा विचार करता प्राणी असतील, नवजात अवस्थेमधलं बालक असेल, या किंवा एखादी भावनिक पातळीवर अस्थिर अशी व्यक्ती असेल, या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांच्या मध्ये काय तफावत आहे हे शोधण्यासाठी म्हणून कंपॅरेटिव्ह मेथड किंवा तुलनात्मक पद्धती ही उपयुक्त होते. त्यांनी जे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे यामध्ये मांडलं, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून प्रामुख्याने आपण ज्याला रचनावाद आणि कार्यवाद असं म्हणतो, त्या दोन्ही मध्ये काय पद्धतींमधला फरक आहे तो देखील व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीची पद्धत म्हणजे कार्यात्मक वादाचा जेव्हा विचार करतो तेव्हा सुरुवातीची पद्धत ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्मनिवेदनावर, इंट्रॉस्पेक्शनवर अवलंबून होती, परंतु त्याच्याच बरोबरीनं एक सर्वसमावेशक अशा पद्धतीची अशी एक पद्धत इंट्रॉस्पेक्शनच्या बरोबरीनं पुरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्याच माध्यमातून अमेरिकन मानसशास्त्राचं जी व्याप्ती आहे ती हळूहळू आपल्याला वाढताना दिसली. त्यानंतर विल्यम जेम्स यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली आणि ती म्हणजे व्यावहारिकता किंवा प्रॅग्मॅटिझम. आता व्यावहारिकतेच्या मागील काय कल्पना आहे, तर व्यावहारिकता म्हणजे कोणताही सिद्धांत किंवा कोणतंही तत्व मांडल्यानंतर त्या सिद्धांतामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा जे तत्व आहे त्याची उपयुक्तता किती आहे, आणि ती जी उपयुक्तता आहे त्यालाच व्यावहारिकता किंवा प्रॅग्मॅटिझम असं म्हटलं जातं. प्रॅग्मॅटिझमचा जेव्हा आपण मानसशास्त्राच्या संबंधामध्ये विचार करतो तेव्हा विल्यम जेम्स यांचा असा विश्वास होता की जेव्हा एखादी मानसशास्त्रीय कल्पना मांडली जाते किंवा एखादी मानसशास्त्रीय संरचना मांडली जाते तेव्हा ती मानसशास्त्रीय संरचना ही व्यक्तीच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, खऱ्या वास्तव जीवनामध्ये ही तपासून पाहता आली पाहिजे. आणि अशी जी तपासून पाहता येणारी जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला अधिक वैध आहे, अधिक व्हॅलिड आहे असं म्हणता येईल. परिणामतः आपण जेव्हा प्रॅग्मॅटिझमच्या दृष्टिकोनातून किंवा व्यावहारिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा हा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्यक्षामध्ये एखादी संकल्पना किती सत्यपणे कार्यरत आहे हे तपासून पाहता येतं आणि म्हणून ती संकल्पना एनिथिंग इज ट्रू इफ इट वर्क्स, खरंच मानवी जीवनाच्या संदर्भात ज्या समस्या आहेत त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी वास्तवामध्ये जर त्या संकल्पनेचं उपयोजन होत असेल तर त्याची व्यावहारिकता उच्च आहे आणि त्यामुळे ती संकल्पना सत्य आहे, ती संकल्पना वास्तव आहे असं म्हणता येईल. त्याचबरोबरीनं जेम्स यांनी व्यक्तीच्या वेगवेगळ्या ज्या भावना आहेत तिला येणारा जो भावना अनुभव आहे त्याला देखील तितकंच महत्व दिलं होतं. भावना अनुभवांचा विचार करता प्रामुख्याने जेव्हा एखाद्या भावनेचा व्यक्ती अनुभव घेते तेव्हा ती भावना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्यक्ष उद्दीपनाला दिलेली शारीरिक प्रतिक्रिया आणि त्या शारीरिक प्रतिक्रियेला अनुसरून
व्यक्त केलेली विशिष्ट भावना. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण एखादं उद्दीपक हे कशा स्वरूपातील आहे याचा विचार करून त्याला शारीरिक प्रतिक्रिया देतो, त्याच पाठोपाठ विशिष्ट भावना येतात. इथे उदाहरण बघा की या उदाहरणामध्ये समजा तुमच्या समोर एखादा भयानक असा प्राणी आहे. या भयावह प्राण्याला पाहिल्यानंतर सर्वप्रथम आपण भीतीचा अनुभव घेतो आणि त्यानंतर आपण तिथून पळून जातो. हे जे आहे पळून जाण्याची ही जी प्रतिक्रिया आहे ही व्यक्तीची शारीरिक प्रतिक्रिया आहे, ही व्यक्तीची शरीरशास्त्रीय प्रतिक्रिया आहे, ज्यामध्ये आपण त्या भयानक अशा प्राण्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. या संदर्भामध्ये विल्यम जेम्स यांची जी भावनेच्या संदर्भातला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सर्वप्रथम 1884 साली प्रसिद्ध झाला. आणि हा जो सिद्धांत आहे जो मांडला गेला हा काहीसा विरोधाभास निर्माण करणारा होता. जेम्स यांचं म्हणणं असं होतं की विशिष्ट उद्दीपकाचा जो आपल्याला अनुभव येतो आणि त्या उद्दीपकाला आपण जी प्रतिक्रिया देतो ती प्रतिक्रिया आधी येते आणि त्याच्यानंतर भावना निर्माण होतात. लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांचा असा विश्वास होता एक सर्वसाधारणतः एक ढोबळ मानाने स्थूल भावनांचा जेव्हा आपण विचार करतो जसं की भीती, शोक, प्रेम या ढोबळ आणि अत्यंत स्थूल अशा भावनांच्या बाबतीमध्ये हे सत्य आहे की भावनेपूर्वी शारीरिक प्रतिक्रिया अस्तित्वात येतात. पण जेम्स यांनी मांडलेला जो भावनेचा सिद्धांत आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल की एखादा भयावह प्राणी पाहिल्यानंतर सर्वप्रथम व्यक्ती तिथून दूर पळून जाते आणि त्यानंतर त्यावर आधारित व्यक्तीला भीतीचा अनुभव येतो. आणि म्हणून यावरच किंवा यानुसारच आपण जेव्हा आपल्याला येणाऱ्या निरीक्षणांचा किंवा आपल्याला येणाऱ्या अनुभवांचं निरीक्षण करायला सुरुवात करतो तेव्हा महत्वपूर्णरित्या शरीरशास्त्रीय बदल जे आहेत, प्रामुख्याने हृदयाची धडधड वाढणे किंवा स्नायूंमधला ताण वाढणे, या सगळ्यांचा जो अनुभव येत असतो हा शारीरिक बदल आहे, हा शरीरशास्त्रीय बदल आहे आणि तो भावात्मक असा अनुभव नाही. जरी हे जे जेम्सने मांडलेलं भावनेच्या संदर्भातलं मत हे काहीसं कॉन्ट्रावर्शियल, काहीसं विरोधाभास निर्माण करणारं वाटत असेल तरी देखील या मतामुळे किंवा यांच्या या कॉन्ट्रीब्युशनमुळे पुढे भावनेच्या संदर्भात अनेक प्रकारच्या संशोधनाला एक प्रकारचं खत पाणी घातलं गेलं असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखी महत्वाची संकल्पना आणि ती म्हणजे तीन भागांमधील स्व. विल्यम जेम्स या स्वच्या संदर्भात जे काम व्यक्त करतात त्यांच्या मते जेव्हा आपण स्वचा विचार करतो तेव्हा त्या स्वमध्ये तीन घटक समाविष्ट असतात. एक म्हणजे भौतिक स्व, सेल्फ मटेरियल, किंवा दुसरा म्हणजे सामाजिक स्व ज्याला सोशल सेल्फ असं म्हटलेलं आहे, आणि तिसरा आध्यात्मिक स्व. आता यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आपण भौतिक स्वचा विचार करतो तेव्हा आपल्या स्वतःजवळ असं जे काही आहे जे इतरांजवळ नाही, ज्याच्यामध्ये एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं शरीर, त्याच्याच बरोबरीनं कुटुंब,
त्याच बरोबरीनं स्वतःजवळ असणारं घर किंवा स्वतःची पोशाखाची शैली, हे जे घटक आहेत ते जे इतरांपेक्षाही आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे, या माध्यमातून तो भौतिक स्व तयार झालेला असतो. त्यानंतर जेम्सच्या मते प्रामुख्याने व्यक्ती पोशाख कसा करते, पोशाखाची निवड कशी करते, ही जास्त महत्वाची मानली गेली होती. त्यानंतर पुढे येतो तो म्हणजे सामाजिक स्व. आता हा सामाजिक स्व कुठून विकसित होतो, तर प्रामुख्याने जेव्हा इतर व्यक्तींकडून आपल्याला मान्यता मिळते, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून जेव्हा आपल्याला मान्यता मिळते, तेव्हा सामाजिक स्व हा विकसित होत असतो. जेम्सचा असा विश्वास होता की व्यक्ती स्वतःला वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला सादर करत असते. आणि परिणामतः व्यक्ती वर्तन करत असताना आपलं पालक असतील, मित्रमंडळी असतील, शिक्षक असतील, या सर्वांच्या समोर तिचं सादरीकरण हे या सामाजिक स्वनुसार घडत असतं. आणि मग अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीजवळ विविध पद्धतीने किंवा बहुअंगी बहुआयामी अशा स्वरूपातला हा सामाजिक स्व अस्तित्वात असतो. आणि मग आपलं वैयक्तिक जे समाधान आहे, वैयक्तिक समाधानाची जी भावना आहे, ती भावना म्हणजे आपलं आध्यात्मिक स्व, असं त्यावेळेस जेम्स यांनी मांडून ठेवलं होतं. त्यानंतर आणखी एका महत्वाच्या घटकावर जेम्स यांनी प्रकाश टाकला आणि तो म्हणजे व्यक्तीची सवय किंवा हॅबिट. जेम्स असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीजवळ एक सवयींचा मोठा संच किंवा एक पूल असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कृतीची पुनरावृत्ती करतो, ती कृती आपण जेव्हा पुन्हा पुन्हा करतो, तेव्हा त्यामध्ये आपल्या चेतासंस्थेचा देखील सहभाग तितकाच महत्वाचा असतो. परिणामतः आपली प्लास्टिसिटी म्हणजे अकार्यता वाढते. जेव्हा आपण ती कृती पुन्हा पुन्हा करत असतो, तेव्हा त्या कृतीच्या संदर्भाची प्लास्टिसिटी, आकार्यता ही वाढते. परिणामतः आपल्याला ती कृती सवयीची झाल्यामुळे ती करण्यासाठी कोणत्याही पद्धतीने जाणीवपूर्वक असं त्याच्यामध्ये त्या वर्तनामध्ये गुंतून पडावं लागत नाही. आणि त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या सवयीच्या आहेत, जे वर्तन आपल्या सवयीचं आहे, ते वर्तन करत असताना आपल्याला सोपं जातं. परिणामतः त्याला लागणारा वेळ हा देखील काहीसा कमी असतो. आणि म्हणून जेम्स यांनी या ज्या काही महत्वाच्या संकल्पना मांडल्या आहेत, त्यावर पुढे येऊन खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं आहे. इथे आपला हा ब्लॉक नंबर 1 जो आहे, प्रकरण दुसरं जे आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ज्याचा भर हा महत्वपूर्णरित्या 19व्या शतकामध्ये जे काही महत्वाचे शोध लागले, त्या शोधांच्या संदर्भामध्ये आपण फेक्नर किंवा टिचनर, त्याच्याच बरोबरीनं इतर जे संशोधक आहेत त्यांनी दिलेलं जे योगदान आहे ते आपण या प्रकरणामध्ये पाहिलं होतं. यानंतर आपण ब्लॉक 2 कडे जाणार आहोत. या ब्लॉक 2 मध्ये महत्वपूर्णरित्या सुरुवातीलाच आपल्याला ब्रिटिश सायकोलॉजीचा विकास कसा झाला आहे ते बघायला मिळतं. आपण जेव्हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये मानसशास्त्राचा विकास आणि मग त्याच्यामध्ये साहचर्यवाद, त्याच्याच बरोबरीनं रचनावाद आणि कार्यवाद, या तिन्ही गोष्टींचा आपण या ब्लॉक 2 मध्ये अभ्यास करणार आहोत. आता ब्लॉक 1च्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण हेल्महोल्ट्ज, फेक्नर, वुंड आणि विलियम जेम्स यांचं जे योगदान आहे ते आपण पाहिलं. आता आपण ब्लॉक 2 कडे वळत आहोत.
या ब्लॉक 2 मधलं हे जे तिसरं प्रकरण आहे जे साहचर्यवादावर भर देतो. आणि मग जेव्हा आपण साहचर्यवादाचा विचार करतो तेव्हा साहचर्यवाद हा मानसशास्त्रातला तसा सगळ्यात जुना दृष्टिकोन असा मानला जातो. आणि त्यामुळे जरी त्याबाबत तत्व काही मांडलेले असले तरी देखील त्याचा असा एक विशिष्ट शाखा म्हणून तितकासा उल्लेख झालेला दिसत नाही. जे साहचर्यवादावर भर देतात त्यांच्या मते जेव्हा रचनावाद मांडला गेला त्या रचनावादामध्ये देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणात साहचर्यवादाचा प्रभाव आहे असं काहीसं दिसून येतं. साहचर्यवाद असा सूचित करतो की आपल्या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रिया या एकमेकांशी साहचरित असतात. त्या एका पाठोपाठ एक या मानसिक प्रक्रिया घडत असतात. आणि त्यामुळे जेव्हा आपण काही गुंतागुंतींच्या अशा कल्पनांचा अशा विचारांबद्दल लक्ष देतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या ज्या गुंतागुंतीच्या विचार आहेत किंवा या ज्या गुंतागुंतीच्या कल्पना आहेत त्याचा पार्श्वभूमी ही सोप्या आणि साध्या अशा विचारांमधून निर्माण झालेल्या असतात. आणि त्यामुळे या गुंतागुंतींच्या कल्पना या परस्परांशी निर्माण होण्यापूर्वी अत्यंत साध्या आणि सोप्या अशा ज्या कल्पना आहेत असे जे विचार आहेत ते साहचरित झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जेव्हा आपण साहचर्यवादाचा विचार करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला ब्रिटिश अनुभववादावर भर देणाऱ्या अनेक संशोधकांची नावं इथे पाहायला मिळतात. याच्यामध्ये जेव्हा आपण मानसशास्त्राचा विचार करतो तेव्हा अनुभववादामध्ये सुद्धा व्यक्तीच्या वेदनिक अनुभवांवर भर दिलेला आहे. साहचर्यवादाचा विचार करत असताना साहचर्यवादामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना महत्वपूर्णरित्या मांडल्या गेल्या होत्या आणि त्याच संकल्पनांवर आधारित पुढे काही अध्ययनाच्या संदर्भात देखील सिद्धांत मांडले गेले. आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने स्वप्न किंवा व्यक्तीला येणारे मानसिक अनुभव याही पेक्षा प्रत्यक्षामध्ये जे घडत आहे जे साहचरित आहे त्या अशा प्रकारच्या विचारांवर भर देणं हे आपल्याला साहचर्यवादामध्ये लक्षात येतं. पूर्वीच्या ज्या मांडल्या गेलेले अध्ययनाचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या केंद्रस्थानी देखील आपल्याला साहचर्यवाद असल्याचं दिसून येतं. जसं की हर्मन एबिंगहॉसचं काम असू देत, पॅवलॉवचा अभिजात अभिसंधानाच्या संदर्भात प्रयोग असू देत किंवा थॉर्नडाईकचं काम असू देत, एडवर्ड थॉर्नडाईकचं, या विविध अध्ययनाच्या संदर्भात कामांमध्ये आपल्याला साहचर्यवाद अस्तित्वात आहे असं दिसून येतं. साहचर्यवादाच्या संदर्भामध्ये व्यक्तीला विशिष्ट ज्ञान संपादन करत असताना तिला येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांवर भर देण्यात आला होता. आणि जेव्हा आपण अनुभवांचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला येणारे वेदनिक अनुभव आणि त्या वेदनिक अनुभवांचा अंतर्गत अनुभव नाही, केवळ आपल्याला येणारे जे वेदनिक अनुभव आहेत त्याच्यावर भर दिलेला दिसतो. आणि म्हणून आपले जे अंतर्गत किंवा मानसिक अनुभव आहेत ज्यामध्ये स्वप्न असतील किंवा इतर मानसिक अनुभव असतील त्या माध्यमातून आपल्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या आधारे आपण काही निष्कर्ष काढू शकतो का, तर याच्याबद्दल शंका निर्माण करण्यात आली होती. व्यक्तीला येणारे जे वेदनिक अनुभव आहेत
ते वेदनिक अनुभव हेच मुळात आपल्या ज्ञानाशी संबंधित एक प्राथमिक प्रदत्त आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे जोपर्यंत वेदनिक पातळीवर अनुभवांच्या संदर्भात काही पुरावे उपलब्ध आहेत तोपर्यंत आपल्याला ही सगळी माहिती गोळा करणं अत्यंत गरजेचं ठरतं. आणि मग त्याच्या पुढे जाऊन बौद्धिक पातळीवर ज्या काही प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियांच्या आधारे आपण वेदनिक अनुभवांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. साहचर्यवादामध्ये काही महत्वपूर्ण अशा संशोधकांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. त्या संशोधकांमध्ये पहिले इथे जे दिसत आहेत ते आहेत थॉमस हॉब्स. हे जे थॉमस हॉब्स आहेत यांना ब्रिटिश अनुभववादाचे संस्थापक असं म्हटलेलं आहे. त्यांचा असा विश्वास होता की जेव्हा आपण ज्ञान संपादन करत असतो त्या ज्ञान संपादनामध्ये महत्वाची भूमिका ही आपल्या वेदनिक अनुभवांची असते. हॉब्स असंही म्हणतात की जेव्हा आपण अनुभववाद किंवा साहचर्यवादाचा विचार करतो तेव्हा साहचर्यवादाच्या मदतीने आपल्याला जे गुंतागुंतीच्या विचार प्रक्रिया आहेत ती समजून घेण्यासाठी मदत होऊ शकते. अरिस्टॉटलने जो सान्निध्यतेचा किंवा समीपतेचा नियम मांडलेला आहे तो नियम असा आहे की अनेक घटना या एका पाठोपाठ एक अशा घडत असतात आणि परिणामतः या घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या माध्यमातून पुढील घटनांच्या संदर्भात स्मृतींबद्दल आपल्याला जाणीव ही निर्माण व्हायला लागते. आणि म्हणून अरिस्टॉटल यांनी मांडलेला जो नियम आहे त्या नियमावर आधारितच हॉब्स यांनी आपलं पुढे काम हे केलेलं दिसतं. यामध्ये जो सान्निध्यतेचा किंवा समीपतेचा नियम आहे त्या नियमानुसार जे घटना आहेत किंवा जे अनुभव आहेत त्या घटनांचा अनुभव हा आपण एकत्रितरित्या घेत असतो. इव्हेंट्स आर एक्सपिरियन्स्ड टुगेदर. त्याचबरोबरीनं त्या ज्या घटना आहेत त्या आपण एकत्रितरित्या आपल्या स्मृतीमध्ये साठवून ठेवत असतो. परिणामतः हे सगळे विचार जे आहेत ते विचार आपल्याला एकत्रितरित्या दिसून येतात. पुढील बऱ्याच ब्रिटिश तत्वज्ञांनी आणि त्याच्याच बरोबरीनं अनुभववादावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने हॉब्स यांनी मांडलेला जो दृष्टिकोन आहे त्याला मान्यता दिली आणि त्या आधारे ज्या मानसिक घटना घडत आहेत त्या घटना विशिष्ट क्रमाने आपण स्मृतीमध्ये साठवत असतो आणि त्याचा जो क्रम आहे तो त्या अनुभवांच्या आधारे निर्माण होत असतो. हे जे हॉब्स आहेत यांना आत्ताच म्हणाल्याप्रमाणे ब्रिटिश अनुभववादाचे संस्थापक असं म्हटलेलं आहे. त्यांच्या कामावर आपल्याला विल्यम ऑफ ओकाम त्याचबरोबरीनं फ्रान्सिस बेकन आणि गॅलिलिओ यांच्या कामाचा प्रभाव दिसून येतो. हॉब्स यांनी भौतिकवादाला जास्त महत्व दिलं होतं. त्यांच्या मते जे जे काही आपल्या भौतिक आयुष्यामध्ये किंवा जे जे काही अस्तित्वात आहे ते भौतिक आहे आणि त्यामुळे आपल्या युनिव्हर्समध्ये आपल्या विश्वामध्ये जे जे काही अस्तित्वात आहे त्या सगळ्यामध्ये इवन मानवाच्या संदर्भामध्ये देखील आपलं काम जे काही घडतं ते एखाद्या यंत्राप्रमाणे घडत असतं आणि त्यामुळे आपल्याला त्यांना नियतवादी असंही म्हणता येईल.
कारण त्यांचा असा विश्वास होता, जे मानवी वर्तन घडतं ते मानवी वर्तन घडवून आणण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्रवाह, एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव हा अस्तित्वात असतो. आणि त्यामुळे आपण जेव्हा ज्ञान संपादन करत असतो ते आपल्या वेदनेंद्रियांच्या किंवा वेदनेंद्रियांना येणाऱ्या अनुभवांच्या आधारे ज्ञान संपादित केलं जातं. त्यामुळे आपल्याला ज्या जनुकीय घटकांद्वारे किंवा मूलभूतच ज्या घटक आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत त्याही पेक्षा प्रत्यक्षामध्ये येणारे जे अनुभव आहेत ते अनुभव कसे महत्वाचे आहेत याच्यावर एका यांत्रिकी दृष्टिकोनातून हॉब्स यांनी भर दिला. म्हणून हॉब्स यांचा असा विश्वास होता की मानव हा अत्यंत उत्पादन करणारा आणि प्रभावी असं आयुष्य हे आपल्याला त्यांच्या हॉब्स यांच्या जीवनामधून दिसून येऊ शकतं. त्यानंतर पुढे जॉन लॉक, हे जे जॉन लॉक आहेत त्यांनी एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग हे 1690 मध्ये प्रकाशित केलं पुस्तक, ज्यामध्ये मानवाच्या समजुती संदर्भात काही लेख, काही निबंध हे त्या पुस्तकामध्ये समाविष्ट होते. आणि हे जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे ब्रिटिश अनुभववादाची एक प्रकारे फॉर्मल सुरुवात होती असंही म्हणता येईल. लॉक यांचा महत्वपूर्ण असं कन्सर्न हा होता की आपल्या मनाद्वारे कशा पद्धतीने ज्ञान संपादित केलं जातं. त्यांनी डेकार्टस यांच्या मते यांनी जे मत मांडलेलं होतं की आपल्यामध्ये मूलतःच काही कल्पना या अस्तित्वात असतात. आणि डेकार्टस इथे जॉन लॉक असंही म्हणतात की माणूस हा कोणत्याही प्रकारचं ज्ञान न घेता जन्माला आलेला असतो. त्यामुळे अरिस्टॉटलने जी कोरी पाटी ही संकल्पना मांडली होती ती संकल्पना इथे आपल्याला स्वीकारलेली दिसून येते. त्यामुळे मन हे जन्मतः एखाद्या कोऱ्या पाटीप्रमाणे आहे आणि ज्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांचं लेखन करत असतो. लॉक पुढे असंही म्हणतात की काही संकल्पना या सुरुवातीलाच अत्यंत लहान वयातच शिकल्या जातात आणि त्याबद्दल व्यक्तीला जाणीवही नसते. पीपल आर अनअवेअर ऑफ इट. त्यामुळे बऱ्याच वेळेस जेव्हा प्रौढावस्थेमध्ये आपण पोहोचतो तेव्हा हे माहीतही नाही की विशिष्ट गोष्टी आपण कशा शिकलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते जे अध्ययित आहे ते आपल्याला जन्मतःच येत होतं आणि त्यामुळे त्याच्याकडे आपण इनेट किंवा जन्मजात या दृष्टिकोनातून बघत राहतो. लॉक म्हणतात की मानवी मन हे अनुभवांच्या माध्यमातून ज्ञान संपादन करत असतं. लॉक पुढे असंही म्हणतात की ज्या पद्धतीने मानवी मन कल्पनांची निर्मिती करत असतं ते करत असताना त्यांनी प्रामुख्याने साध्या, सोप्या आणि क्लिष्ट, जटिल अशा ज्या कल्पना आहेत त्यामध्ये फरक केला. साधारणतः साध्या आणि सोप्या अशा ज्या कल्पना आहेत त्या आपल्या वेदनाच्या पातळीवर निर्माण होत असतात. त्या परावर्तनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला येणारे वेदना अनुभव आणि त्याचं परावर्तन याच्या माध्यमातून या साध्या कल्पनांची निर्मिती होत असते. त्यापुढे जाऊन या साध्या कल्पना अत्यंत कृतिशीलरित्या त्याची विशिष्ट रचना ही आपल्या मनामध्ये केली जाते. परिणामतः त्यामधून
या रचनेमधून एक नवीन कल्पना उदयास येते आणि ही जी कल्पना उदयास येते ती काहीशी जटिल, काहीशी गुंतागुंतीची अशा स्वरूपातली असते. त्यामुळे या ज्या जटिल किंवा या ज्या क्लिष्ट अशा स्वरूपातल्या कल्पना आहेत त्या म्हणजे साध्या कल्पनांचं एकत्रीकरण आहे. आणि अशा ज्या कल्पना आहेत त्या अत्यंत साध्या आणि सोप्या स्वरूपामध्ये आपल्याला एकत्रित देखील करता येऊ शकतात. जेव्हा या साध्या कल्पनांच्या एकत्रीकरणाबद्दल विचार केला जातो तेव्हा आपली जे मानसिक रसायन जे आहे त्या मानसिक रसायनाच्या स्वरूपातला साहचर्यवादाशी संबंधित असा एक दृष्टिकोन आपल्याला इथे दिसून येतो. साध्या आणि सोप्या अशा ज्या कल्पना आहेत त्या कल्पना एकत्रितरित्या गुंतागुंतीच्या जटिल कल्पना निर्माण करण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये असणारे ज्या ज्या काही साध्या कल्पना आहेत त्या एकमेकांशी साहचर्यित होतात आणि त्या साहचर्यावर आधारित गुंतागुंतीच्या अशा काही एकत्रित कल्पना या निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून एक प्रकारचं जटिल किंवा गुंतागुंतीचं असं मशीन आहे, असं यंत्र आहे असं म्हणता येईल. कारण जेव्हा आपण त्या यंत्राचे छोटे छोटे भाग वेगळे करतो तेव्हा ती स्वतंत्र एक कल्पना असते आणि त्याच छोट्या छोट्या भागांमधून एक पूर्ण असं गुंतागुंतीचं यंत्र हे तयार होत असतं. त्यामुळे लॉक असं म्हणतात की मानवी मन जे आहे ते नैसर्गिक विश्वानुसार काम करत असतं. मानवी मनाचं काम हे निसर्गातल्या किंवा विश्वामधल्या नैसर्गिकतेच्या नियमांच्या आधारे कार्यरत करत असतं. त्यामुळे या निसर्गामध्ये जे जे काही मूलभूत घटक आहेत, जे जे काही बेसिक पार्टिकल्स आहेत, ते जे मूलभूत घटक आहेत ते नवीन क्लिष्ट अशी रचना तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून ही जी साहचर्यवादाचा असा जो सिद्धांत आहे हा मानवी मनाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा, ज्या पद्धतीने एखाद्या शरीराचं महत्व आहे, एखाद्या यंत्राचं महत्व आहे, त्याचप्रमाणे साहचर्यवादाचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मानवी मन, त्याच्याच बरोबरीने शरीर आणि यंत्र या संदर्भात अत्यंत महत्वाचं योगदान देतो असंही म्हणता येईल. त्यानंतर जॉर्ज बर्कले हे वयाच्या 30व्या वर्षीच अत्यंत प्रसिद्ध असे लेखक होते. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी an essay towards a new theory of vision 1709 मध्ये प्रसिद्ध केलं आणि त्याच्यानंतर a treatise concerning the principles of human knowledge 1710 मध्ये प्रसिद्ध केलं. साधारणतः 3 वर्षांनंतर त्यांनी त्यांचं तिसरं अत्यंत महत्वपूर्ण काम प्रसिद्ध केलं आणि ज्याला शीर्षक दिलं होतं 3 डायलॉग्स बिटवीन हायलास आणि फिलॉनस. 3 डायलॉग्स बिटवीन हायलास अँड फिलॉनस. हे जे अनुभववादाशी संबंधित बर्कले यांचं काम होतं त्यावर आधारित संवेदन आणि संवेदनाच्या संदर्भामध्ये जे काही योगदान दिलं ते मानसशास्त्राच्या इतिहासामधला एक महत्वाचा मैलाचा दगड होता असंही म्हणता येईल. त्यांनी अत्यंत गुंतागुंतीचं असं जे संवेदन आहे
ते त्या संवेदनाच्या संदर्भामध्ये किंवा त्या संवेदनाच्या बाबतीमध्ये प्राथमिक वेदन हे कसं महत्वाचं आहे हे समजून देण्याचा, हे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे जे साहचर्यवादाचं तत्व आहे ते वास्तव जगामध्ये असणाऱ्या विविध घटकांबद्दल ज्ञान संपादन करण्यासाठी कसं महत्वाचं आहे त्यासाठी साहचर्यवादाचा उपयोग केला. बर्कले यांचं असंही मत होतं की साहचर्यवाद हा जो आहे हा आपल्या भौतिक जगाबद्दल किंवा आपल्या अवतीभोवतीच्या जगाबद्दल आपल्याला जर योग्य ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला वेदनेंद्रियांमार्फत मिळणारी जी माहिती आहे ती विविध पद्धतीने साहचरित करता आली पाहिजे. त्यामुळे पुन्हा जेव्हा आपण साहचर्यवादाचा विचार करतो, मानसिक घटकांचा विचार करतो, ते मानसिक घटक जे आहेत ते अत्यंत रवाळ अशा स्वरूपामध्ये असणाऱ्या, अत्यंत ढोबळ अशा स्वरूपामध्ये असणाऱ्या साहचरित अशा घटकांचे निर्माण झालेले असतात. त्यांनी जो लेख मांडला ज्याला अन एसे टुवर्ड्स न्यू थिअरी ऑफ विजन असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये सोप्या कल्पनांकडून कशा पद्धतीने या सोप्या कल्पना आपल्या वेदनेंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या माहितीद्वारे निर्माण केल्या जातात, त्याचबरोबरीनं त्यांनी अत्यंत सोप्या कल्पनांच्या माध्यमातून काय क्लिष्टता किंवा काय क्लिष्ट संकल्पना तयार होतात हे देखील मांडलं. त्याच्यासाठी त्यांनी एक साधी आणि सोपी एका सोफ्याची कल्पना मांडली. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने जेव्हा आपण तुकड्यांच्या स्वरूपामध्ये, म्हणजे मग ते कुठल्या वस्तूपासून तयार केलेलं आहे, त्याचा गंध कसा येतो आहे, त्याची बैठक व्यवस्था कशी आहे, दृष्टीला दिसताना ते कसं दिसतं आहे, असे जे छोटे छोटे भाग आहेत, या छोट्या भागांमधून एक अत्यंत कॉम्प्लेक्स, अत्यंत क्लिष्ट अशी रचना कशी तयार होऊ शकते याबद्दल बर्कले यांनी आपलं मत मांडलं. बर्कले यांच्या मते मानवी मन हे अशा प्रकारच्या क्लिष्ट, अशा प्रकारच्या गुंतागुंतीचे जे विचार आहेत ते विचार विशिष्ट पद्धतीने रचते की ज्यामुळे एक बिल्डिंग ब्लॉक किंवा एक मानसिक पातळीवर एक प्रकारचा ब्लॉक हा तयार होत असतो आणि याचं मूळ जे आहे ते साध्या आणि सोप्या अशा कल्पनांमध्ये असतं. बर्कले यांनी साहचर्यवादाच्या माध्यमातून दृश्य खोलीचं संवेदन जे आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते आपण खोली हे जे तिसरं आयाम किंवा हे जी तिसरी मिती आहे ती कशी आपल्या जाणीवेच्या पातळीवर येते किंवा त्याचं संवेदन आपल्याला कसं होतं, त्यासाठी मानवी डोळ्यामध्ये जे दृष्टीपटल आहे त्या बाबतीमध्ये केवळ 2 आयाम, केवळ 2 मिती पाहण्याचाच क्षमता तिथे आहे. बर्कले असं म्हणतात की आपल्याला जेव्हा खोलीचा अनुभव येतो त्या अनुभवाच्या मुळाशी व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव असतो. एखाद्याला खोलीचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्याचा संबंध व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवाशी असतो. परिणामतः ज्या पद्धतीने एखाद्या विशिष्ट उद्दीपकाकडे आपण जेव्हा बघत असतो तेव्हा मानवाचा डोळा ज्या पद्धतीने समायोजित होत असतो, विशिष्ट अंतरावरून त्या उद्दीपकाकडे बघत असताना ज्या प्रकारे डोळ्याचं समायोजन होत असतं त्यानुसार त्या दृष्टीपटलावर त्याची प्रतिमा, त्याची छाप ही पडत असते.
आणि मग त्याचा संबंध हा व्यक्तीला येणाऱ्या वेदनाशी आणि त्या विशिष्ट उद्दीपकाच्या हालचालींशी, म्हणजेच पुन्हा पुन्हा विशिष्ट ऍडजस्टमेंट्स या केल्या जातात की ज्या माध्यमातून व्यक्तीला त्या वेदनाचा आणि तिथे त्याचं त्या विशिष्ट उद्दीपकाचं संवेदन होत असतं. यामध्ये प्रामुख्याने त्या डोळ्यांचे स्नायू आणि त्याच्याच बरोबरीनं त्या स्नायूंच्या ज्या विशिष्ट हालचाली आहेत की ज्यामुळे आपल्याला खोलीचं संवेदन होतं, खोलीचं संवेदन हे दिसून येतं, ते तिथे आपल्याला लक्षात येतं. म्हणून जेव्हा आपण खोलीच्या संवेदनाचा किंवा डेप्थ परसेप्शनचा विचार करतो तेव्हा तो केवळ वेदनिक अनुभव नसतो. त्या वेदनिक अनुभवांबरोबरच यापूर्वी आपण जे जे काही अध्ययन केलेलं आहे ते अध्ययित घटक हे एकत्रित येतात वेदना अनुभवांच्या पातळीवर. बर्कले यांनी हा जो साहचर्यवादाचा जो प्रवाह आहे त्या प्रवाह स्पष्ट करत असताना विविध प्रकारच्या बोधनिक प्रक्रिया आणि मग त्या बोधनिक प्रक्रियांच्या मुळाशी असणारी वेदनिक साहचर्याची जी प्रक्रिया आहे त्याला महत्व दिलं होतं. त्यांच्या या संशोधनामध्ये खोलीच्या संवेदनाच्या बाबतीमधलं जे आधुनिक संशोधन आहे त्या संशोधनावर जॉर्ज बर्कले यांच्या संशोधनाचा प्रभाव हा दिसून येतो. त्यानंतर पुढे जो प्रभाव आपल्याला दिसतो ब्रिटिश साहचर्यवादावर तो आहे डेव्हिड ह्यूम यांचा. डेव्हिड ह्यूम यांनी मनामध्ये असणाऱ्या दोन घटकांचा फरक केला आहे आणि ते दोन घटक आहेत इम्प्रेशन्स अँड आयडियाज. एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या घटकाचा, एखाद्या उद्दीपकाचा ठसा आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कल्पना, अशा दोन घटकांमध्ये डेव्हिड ह्यूम यांनी फरक केला. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छाप किंवा हा जो ठसा आहे हा मानसिक जीवनाचा एक मूलभूत घटक आहे. सद्यस्थितीमध्ये जेव्हा आपण वेदनिक पातळीवर विशिष्ट उद्दीपक ग्रहण करत असतो तेव्हा हा जो ठसा आहे हा वेदन आणि संवेदनाच्या समान असतो. आणि म्हणून जेव्हा आपण विविध कल्पनांचा मानसिक अनुभवांच्या संदर्भामध्ये विचार करतो तेव्हा विशिष्ट उद्दीपक हे अनुपस्थित असलं तरी सुद्धा त्या उद्दीपकाच्या अनुपस्थितीमध्ये त्या कल्पना मात्र तिथे अस्तित्वात असतात. त्याचबरोबरीनं आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट उद्दीपकाच्या प्रतिमेचा विचार करतो तेव्हा या ज्या कल्पना आहेत त्या प्रतिमेप्रमाणेच काम करत असतात. त्याच्या बरोबरीनं ठसे हे जे आहेत हे कल्पनांपेक्षाही त्यांच्या अस्तित्वाच्या स्वरूपामध्ये त्याच्या तुलनेने किती प्रभावी आहेत याच्या स्वरूपामध्ये, मात्र ते कुठून ठसे उमटवले जात आहेत याही पेक्षा त्याचा जो प्रभाव आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. इम्प्रेशन्स आर स्ट्रॉंग अँड विविड. हे जे ठसे आहेत हे अत्यंत ठोस आहेत मात्र थोडेसे अस्पष्ट अशा स्वरूपामधले आहेत. त्याच्या विरुद्ध ज्या कल्पना आहेत त्या काहीशा वीक अशा स्वरूपामध्ये आहेत. त्यामुळे मानसिक जीवनामध्ये पुन्हा मानसिक घटक जे आहेत ते पुन्हा सोपे आणि गुंतागुंतीचे, साधे आणि गुंतागुंतीचे असे दोन्ही असतात. जेव्हा आपण साध्या घटकांबद्दल विचार करतो तेव्हा हे ठसे देखील साधेच असतात आणि जेव्हा आपण गुंतागुंतींच्या ठशांबद्दल, गुंतागुंतींच्या घटकांबद्दल विचार करतो तेव्हा
गरजेचं नाही की सगळ्या साध्या ठशांच्या एकत्रीकरणामधून, साध्या छापांच्या एकत्रीकरणामधून एखादा गुंतागुंतीचा ठसा असा निर्माण व्हायला पाहिजे. मात्र ज्या साध्या कल्पना आहेत त्या साध्या कल्पनांच्या माध्यमातून गुंतागुंतीची कल्पना अस्तित्वात येते, ज्या माध्यमातून एखादी नवी रचना उपलब्ध होते, एखादी नवी रचना उभी राहते, हे मात्र तिथे निश्चितपणे पूर्वीप्रमाणेच मांडलं गेलेलं आहे. त्यामुळे साहचर्यवादामध्ये जसं नमूद केलेलं आहे की साध्या सोप्या अशा विचारांच्या माध्यमातून, अशा कल्पनांच्या माध्यमातून एक अत्यंत गुंतागुंतीचा असा विचार अस्तित्वात येत असतो. या वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांचं स्पष्टीकरण देत असताना साहचर्यवादावर आधारित असे प्रामुख्याने 3 नियम डेव्हिड ह्यूम यांनी मांडले. या 3 नियमांमध्ये पहिलं म्हणजे साधर्म्य किंवा साम्य, तिसरं म्हणजे कॉन्टिग्विटी म्हणजे सातत्य, आणि ते जे सातत्य आहे ते वेळेच्या संदर्भातलं आहे, आणि तिसरं म्हणजे वेळ आणि अवकाशाच्या संदर्भातलं सातत्य. याच्या नियमांचा विचार करतो जेव्हा आपण साम्यत्वाच्या किंवा साम्यपणाच्या नियमांचा विचार करतो, तेव्हा ज्या कल्पना साधारणतः सारख्या आहेत अशा कल्पना या सहजपणे एकमेकांशी साहचरित होत असतात. त्याच्याच बरोबरीनं वेळ आणि अवकाश यातील सातत्याबाबतचा जो नियम आहे तो नियम असं सांगतो, जेव्हा 2 कल्पना वेळ आणि त्याच्याच बरोबरीनं ज्या अवकाशामध्ये त्या उपलब्ध आहेत या संदर्भामध्ये एकत्रित येतात तेव्हा त्या कल्पना साहचरित होत असतात. त्यानंतर कारण आणि परिणाम याचा जो नियम आहे तो नियम असं सूचित करतो की 2 घटना किंवा 2 कल्पना किंवा 2 उद्दीपक ही जेव्हा एखादी व्यक्ती एकाच क्रमाने त्याचा अनुभव घेत असते तेव्हा एकावर आधारित दुसऱ्याबद्दल अंदाज बांधला जातो, किंवा एक हे दुसऱ्याचं कारण आहे किंवा एक हे दुसऱ्याचा परिणाम आहे असा काहीसा अर्थ हा लावला जातो. परिणामतः असं जेव्हा घडतं तेव्हा त्यामध्ये असणारं साहचर्य हे किंवा त्या दोघांमध्ये असणारा जो संबंध हा अत्यंत तीव्र अशा स्वरूपातला आहे असं म्हणता येईल. हा जो साहचर्यवादाचा असा जो नियम मांडलेला आहे, या नियमाच्या बाबतीमध्ये ह्यूम हे देखील यांत्रिकी चौकटीमध्ये आपल्याला काम करताना दिसतात. त्याचबरोबरीनं त्यांचा असाही विश्वास होता की साहचर्यवादाशी संबंधित जे नियम तयार केले आहेत ते वैश्विक पातळीवर आपल्याला मानवी मन कसं कार्य करू शकतं याचं स्पष्टीकरण देऊ शकतं. त्याचबरोबरीनं हा जो नियम मांडलेला आहे हा नियम वैश्विक पातळीवर वेगवेगळ्या ग्रहांचं कार्य कसं चालतं हे देखील स्पष्ट करू शकतो. मात्र मानसिक जग आणि वैश्विक पातळीवर असणारं वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांचं जग याच्यामध्ये निश्चितपणे तफावत आहे, निश्चितपणे फरक आहे. त्या काळी अस्तित्वात असणाऱ्या साहचर्यवादामध्ये भर घालण्यासाठी किंवा महत्वाची अशा माहितीचा समावेश डेव्हिड ह्यूम यांच्या नियमांचा जो अभ्यास आहे त्याच्याच बरोबरीनं त्यांनी मांडलेल्या ज्या कल्पना आहेत त्या आधारे आपल्याला साहचर्यवादामध्ये भर पडल्याची दिसून येते. हे जे डेव्हिड ह्यूम आहेत त्यांनी प्रामुख्याने मानवी स्वभावाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे याबद्दल विचार मांडले. त्याच्याच बरोबरीनं ओकाम, बेकन, हॉब्स, लॉक, बर्कले यांची जी परंपरा आहे अनुभववादाची
त्या अनुभववादाच्या परंपरेचे ते अभ्यासक होते, त्यांनी त्यांनाच फॉलो केलं होतं. त्याचबरोबरीनं त्यांनी न्यूटनचं जे शास्त्र होतं त्या शास्त्राचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता आणि कधीतरी न्यूटनच्या बरोबरच त्यांनी नैसर्गिक तत्वज्ञान याचा देखील अभ्यास करायचा किंवा त्याबद्दल देखील त्यांचे विचार हे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. ह्यूम यांनी मानसशास्त्राचं जे महत्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलं. त्यांनी राज्यशास्त्र, तत्वज्ञान, शास्त्र आणि त्याच्याच बरोबरीनं मानसशास्त्र ह्या तिन्ही शाखा एकत्रित आणल्या. त्यांच्या मते सर्व प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अध्ययनाच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून शिकलं जातं. त्यामुळे जे जे काही आहे ते तर्कशुद्ध पातळीवर, ते तार्किक पातळीवर निर्धारित केलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबरीनं त्याला तार्किकतेच्या पातळीवर नकारलं जाणं योग्य नाही. त्यांनी जो अनुभव आहे तो अनुभव आणि त्याच्याच बरोबरीनं व्यक्तीचं भूतकाळ कशा पद्धतीने भविष्यावर प्रभावी ठरत असतो किंवा कशा पद्धतीने भविष्यावर प्रभाव पाडत असतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. ह्यूम यांनी असंही सूचित केलं की काही गोष्टी या मानवी ज्ञानाच्या किंवा जाणीवेच्या पलीकडच्या असतात आणि त्यामुळे त्यांनी सुप्रीम स्केप्टिक असा शब्द वापरलेला आहे की जे आपल्याला ज्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात ठामपणे असं काही सांगता येत नाही. अशा पद्धतीने ब्रिटिश कालावधीमध्ये किंवा ब्रिटिश मानसशास्त्रामध्ये डेव्हिड ह्यूम, त्याच्याच बरोबरीनं डेव्हिड हार्टले यासारख्या संशोधकांचा प्रामुख्याने परिणाम झालेला प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. याबरोबरच डेव्हिड हार्टले यांचंही काम, त्याचप्रमाणे जेम्स मिल यांचं काम, जॉन स्ट्युअर्ट मिल यांचं काम देखील आपल्याला ब्रिटिश कालीन मानसशास्त्रावर प्रभाव करत आहे असं दाखवून देईल. आपण पुढच्या तासाला या संशोधकांचं, प्रामुख्याने त्याच्याच बरोबरीनं अलेक्झांडर बेल यासारखे जे तत्वज्ञ आहेत ज्यांनी साहचर्यवादावर प्रभाव टाकला आहे, अशा पुढच्या डेव्हिड हार्टले, जेम्स मिल, जॉन स्ट्युअर्ट मिल आणि अलेक्झांडर बेल हे ब्रिटिश अनुभववादाचे जे योगदान देणारे असे तज्ज्ञ आहेत, त्यांचा आपण पुढील पाठामध्ये, पुढील तासामध्ये आढावा घेणार आहोत. आजच्या तासाला आज आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद.